कुटुंब छोटी होत गेली, पण प्रत्येक घरात व्यक्ती जेव्हा वय वाढत जातं तेव्हा त्याला सांभाळणारं कोणीतरी आपलं असं असावं लागतं. हालचाली जेव्हा माणसाच्या मंदावतात तेव्हा आसपास कोणीतरी आपलं असावं, आपली काळजी घेणारं कोणीतरी असावं, ही माफक अपेक्षा प्रत्येक माणसाच्या मनात नक्की असते ना हो. आणि ही असणं यामध्ये गैर काहीही नाही. पण आजकाल ग्लोबलायझेशनमुळं प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकऱ्या खूप उपलब्ध आहेत. प्रत्येकाची मुलं बाळं कुठे ना कुठे प्रायव्हेट सेक्टरला नोकऱ्या करत आहेत. आणि मग प्रायव्हेट सेक्टरला तशा फारशा रजा नसतात. छोट्या मोठ्या कारणासाठी ती लोकं रजा घेऊ शकत नाहीत. अशा पद्धतीने जबाबदाऱ्या असतात. याचा परिणाम असा झालेला आहे की छोट्या छोट्या गावांमध्ये म्हातारी माणसं एकटी एकटी राहत आहेत. आता कंपॅनियन असेल म्हणजेच म्हातारे आईवडील दोघं असतील हयात तर ते दोघं एकमेकांना साथ देत राहतील. त्यामध्ये थोडंसं सुख आहे. पण दोघांपैकी एक जण आधी गेलेला असेल, नंतर एकटाच उरला आणि जर मुलाबाळांना वेळच नसेल यांच्याकडे बघायला, तर मात्र त्या व्यक्तीची खूप कुचंबणा होते. आता ही गोष्ट फक्त भारतातच आहे का हो? जिथे जिथे म्हणून मनुष्य जात आहे, माणसाचं वास्तव्य ज्या ज्या आपल्या पृथ्वी ग्रहावर ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी हा प्रॉब्लेम नक्की आहे, ही अडचण समान आहे. मग अशीच अडचण स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा आहे. पण त्या अडचणीवर मात कशी करायची हे स्वित्झर्लंड सरकारने आणि जनतेने खूप एक योग्य निर्णय घेऊन ठरवलेला आहे. आता हा स्वित्झर्लंड देश सगळ्यांना माहिती आहे, तुम्हाला हा धर्तीवरचा स्वर्ग मानलं जातं. एक युरोपियन कंट्रीजमधलं हे एक छोटंसं कंट्री आहे. आल्प्स पर्वतरांगा, त्याला एक सौंदर्य लाभलेलं आहे, नैसर्गिक सौंदर्य लाभलेलं आहे. तसं पाहिलं तर आपल्या भारत देशापासून खूप लांब आहे ते. म्हणजे एअर तिकीटचा विचार कराल तर जवळपास 1,65,000 तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागतात. 13-14 तासाचा हा फ्लाईट जर्नी आहे. या स्वित्झर्लंडमधल्या लोकांनी एक संकल्पना अंमलात आणली आहे आणि एक सोशल इनिशिएटिव्ह म्हणून सरकारने सुद्धा त्याला पाठिंबा दिला आहे. कारण ह्याच्यामध्ये सरकारचे सुद्धा बरेचसे एफर्ट्स वाचतात, बराचसा पैसा वाचतो आहे. आणि जेव्हा ही स्कीम या बाबतीत मी जेव्हा माहिती वाचली तेव्हा मला असं वाटलं, अरे हे तर सगळ्या देशांमध्ये घडलं पाहिजे. पण इंडिया आणि चायना इथली लोकसंख्या आणि एक कल्चर जर बघितलं, संस्कृती, तर तिथं हे अंमलात आणणं लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये थोडंसं मला जिकिरीचं वाटतं आहे. अंमलात आणायला हरकत नाही आहे, पण प्रॅक्टिकली ते शक्य होईल की नाही असं माझं तरी मन साशंक आहे. काय अंमलात आणलं स्वित्झर्लंड या देशाने? या देशामध्ये जेव्हा 65च्या वरती एज जातं सिनियर सिटीजन, तिथं लोकसंख्या कमी असल्यामुळं सरकार या 65 नंतरच्या सगळ्या लोकांची पेन्शन देऊन जबाबदारी स्वीकारतं. बऱ्यापैकी पेन्शन तिथे सिनियर सिटीजनला मिळते. म्हणजे जगण्याचं एक साधन सरकार देतं आहे. लोकसंख्या साधारण 90 लाख ते 92 लाख. तर इथल्या लोकांनी एक चांगली सुरुवात केली, ती अशी की 65 वर्षाच्या वरती एखाद्या सिनियर सिटीजनला जर कुठल्या हेल्थची गरज असेल, जर कुठल्या व्यक्तीने त्याच्याकडे येऊन बसावं, त्याला मदत करावी, त्याची बँकेची कामं करावीत, त्याच्याशी गप्पा माराव्यात, त्याची थोडीफार तास 2 तास 4 तास करमणूक करावी किंवा त्याचा कंपॅनियन म्हणून त्याच्या घरात सोबत नुसतं एक 7-8 तास राहावं, अशी जर इच्छा एखाद्याची असेल तर तो
अशा या एका संस्थेकडं फोन करतो आणि एक असिस्टंट्स त्याला मिळतो. आता हा त्याला मदत करणारा व्यक्ती, तो किंवा ती, जो कोणी त्याच्याकडे येईल, तो समजा 3 तास बसला आणि त्याला कंपनी दिली, तर हे 3 तास त्या व्यक्तीच्या टाईम बँकेत जमा होतात. स्वित्झर्लंडच्या लोकांनी पैशाच्या बँका तर सगळीकडे आहेत, त्यांच्याकडेही आहे. स्विस बँक कशासाठी प्रसिद्ध आहे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. पण ही टाईम बँक, ही जी एक त्यांनी गोष्ट अंमलात आणली आहे, ती अतिशय प्रशंसनीय गोष्ट आहे, अनुकरणीय गोष्ट आहे. छोट्या छोट्या सगळ्या देशांमध्ये ह्या अशा गोष्टी अंमलात आल्या पाहिजेत, जेणेकरून वृद्ध माणसांचं जगणं थोडं तरी सुकर होईल. ह्या टाईम बँकमध्ये 1 तास जर एखाद्या तरुण मुलांनी, मुलींनी, तरुण पुरुष, तरुण स्त्रियांनी जर एखाद्या 65 वर्षाच्या वरच्या व्यक्तीला महिन्याभरात 20 तास जर दिले, तर त्याच्या बँकेमध्ये 1 तासाला 1 युनिट असे 20 युनिट जमा होतात. तुम्ही म्हणाल मग त्याचे काय पैसे मिळतात का, काय मॉनिटरी बेनिफिट आहे का त्यांना? काहीही नाही. शंका येणं रास्त आहे. पण ही टाईम बँक असं मी का म्हणतो आहे, त्यांनी त्याला टाईम बँक हे नाव का दिलं आहे? जे नाव दिलं आहे तेच मी तुम्हाला सांगतो आहे. आणि त्याचे व्यवहार बँकेसारखेच चालतात. कधी? समजा एक 40 वर्षाचा व्यक्ती आहे आणि त्यांनी एका समजा 75 वर्षाच्या स्त्रीला, वृद्ध स्त्रीला, तिच्या मागणीप्रमाणे त्या संस्थेने ह्या 40 वर्षाच्या माणसाला तिच्याकडे पाठवलं आणि तो तिच्याकडे महिन्याभरामध्ये 40 तास जवळपास, रोजचे 2 तास, 1 तास अशा पद्धतीने महिन्याभरात 40 तास त्यांनी तिला सेवा दिली. त्या स्त्रीच्या सोबत राहिला 75 वर्षाचा. तर हे 40 तास त्याच्या टाईम बँकेत जमा झाल्यानंतर तो जेव्हा त्याला गरज असेल तेव्हा या टाईम बँकेतले तितकेच अवर्स इतरांचा असिस्टन्स मागू शकतो. मग आपण 65च्या नंतरचं आयुष्य आपलं सुरळीत व्हावं यासाठी लोक तरुणपणामध्ये अशी कामं करण्यास उद्युक्त झाली आहेत आणि आपल्या टाईम बँकेत जास्तीत जास्त तासाचं क्रेडिट कसं ठेवता येईल याच्यासाठी तरुणाई धडपडती आहे. तरुणाईच काय, एक तर उदाहरण असं आलं की 80 वर्षे वय असतानासुद्धा त्या स्त्रीनी दुसऱ्या एका वृद्ध व्यक्तीकडं जाऊन 1-2 तास बसायचं कबूल केलं आणि ती जाऊ लागली. तिची टाईम बँक हळूहळू भरत गेली. ती म्हणाली, आज मी 80 वर्षाची आहे, पण मी चालू फिरू शकते, तर मग मी माझ्या या चालण्या फिरण्याचा, चांगल्या तब्येतीचा असा उपयोग का नाही करायचा, जो मला कदाचित 90 नंतर लागू शकेल. तशी टाईम बँक मी का भरायची नाही? मला तर हा कन्सेप्ट खूप खूप आवडला. त्याच्यामुळंच हा कन्सेप्ट जास्तीत जास्त लोकांना माहीत व्हावा. ही टाईम बँकेची संकल्पना स्वित्झर्लंडमध्ये अंमलात आलेली नक्की काय आहे, त्याचा उपयोग कसा केला जातो, सरकार कसा पाठिंबा देतं आहे. एक चांगला सोशल इनिशिएटिव्ह, चांगलं एक सामाजिक कार्य असं म्हणून याच्याकडं साखं स्वित्झर्लंड पाहतं आहे आणि इतर देशसुद्धा या कामाकडं त्याच नजरेने पाहत आहेत आणि जास्तीत जास्त देशांनी या गोष्टी अंमलात आणण्यासाठी प्रयत्नसुद्धा सुरू केल्याचं मी ऐकतो आहे. एक अच्छी पहल असंच मी म्हणेन. त्यामुळं या स्वित्झर्लंडमधल्या ही संकल्पना डोक्यात आणून अंमलात आणणाऱ्या त्या लोकांना कवी प्रवीत शो यूट्यूब चॅनलचा कडक सॅल्यूट, कडक सॅल्यूट. मित्रांनो, समाजामध्ये अशी काही कार्य चालू असतात आणि ती जेव्हा मला समजतात तेव्हा ती तुमच्या हृदयापर्यंत पण पोहोचवावीत असं मला आपसुकच वाटत राहतं आणि त्याचाच परिणाम म्हणजे असा एखादा व्हिडिओ मला बनवावासा वाटतो आणि तो मी बनवून लगेच माझ्या चॅनलवर तुमच्यासाठी अपलोड करतो. आजचा हा कडक सॅल्यूट सेगमेंट तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त होत राहा. व्यक्त होण्याने स्वतःची बुद्धिमत्तासुद्धा तल्लख होते आणि स्वतःचं थोडंफार अशा गोष्टींनी चिअरफुल लाईफ ज्याला म्हणतो आपण, एक आनंदी जीवन असं जे म्हणतो, त्याच्यातसुद्धा थोडी तरी वाढ नक्की होते. हेही तुम्हाला मी अतिशय विश्वासाने सांगतो आहे. चला, पाहत राहा, ऐकत राहा.
Kavipravi's show YouTube channel, the only unique YouTube channel with 9,389 videos.